विनोदनगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आज या ठिकाणी सरस्वती वाचनालय, वाटर केरोली आणि भीमराव पाटील काका युवा मंच वाटर केरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण जिज्ञासा परीक्षा केंद्राचं या ठिकाणी आज शुभारंभ आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी सुरुवात करत आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य करत असताना एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेला मी आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असताना या ठिकाणी विशेष करून तुम्ही आत्ता उल्लेख केला, या ठिकाणी ड्राय बाग आहे, बरोबर आहे, परंतु ड्राय बागातली किंवा या ठिकाणी आपल्या दुष्काळी तालुक्यातले असतील आपण जर पाहिलं तर या गोष्टीची आवश्यकता आहे की नवीन पिढीला या दृष्टीनं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे। आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात, परंतु ग्रामीण भागामधली आपली मुलं या दृष्टीनं त्यांनी MPC UPCच्या परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावामध्ये किंवा परिसरामधली या वाटर केरोली परिसरातल्या मुलांना ज्यांना या ठिकाणी त्यामध्ये हिरीनं भाग घ्यायचे आहे अशा मुलांच्यासाठी हे केंद्र होणं आवश्यक होतं। आणि म्हणून हा सामाजिक उपक्रम आपल्या सरस्वती वाचनालय आणि भीमराव पाटील काका युवा मंचच्या वतीनं या ठिकाणी हा सुरू या वर्षापासून करायचा निर्णय घेतला। निश्चित मला खात्री आहे की या केंद्रामुळं
आपल्या परिसरामधले अनेक नवीन पिढीला मुलामुलींना विशेष करून अनेक ठिकाणी या ठिकाणी उच्च पदावर काम करण्याची या माध्यमातून संधी मिळणार आहे। त्यासाठी जेवढे प्रयत्न किंवा कष्ट करावे लागतील ते करायचे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पण या ठिकाणी तयारी ठेवलेली आहे। एक अत्यंत चांगलं की आज सरस्वती वाचनालयसुद्धा आपण पाहिलं की अत्यंत इथं 11 ते 12 हजार पुस्तकं आज या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत आणि याच ठिकाणी आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्राची सुद्धा अभ्यासिका आणि सर्व उपक्रम या निमित्तानं सुरू करत आहोत आणि त्यामुळं एक नवीन पिढीचं संस्कार सुधारण्यासाठी किंवा गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांचं भावी आयुष्य चांगलं होण्यासाठी निश्चित या केंद्राचा उपयोग होणार आहे। एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। सरस्वती सार्वजनिक वाचनालय व श्री भीमराव पाटील काका युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील तरुणांना युवतींना कुठंतरी आपलं करिअर घडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केला। त्या पद्धतीने आम्ही आता वाटचाल करतो। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याच्यापूर्वी असा स्पर्धा परीक्षा MPSC UPSC याचा काही माहितीच नव्हती आणि ती माहिती देण्यासाठी आम्ही आमचा एक छोटासा प्रयत्न करतो। आमच्या या युवा मंच व वाचनालय या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या वाचनालया थ्रू स्पर्धा परीक्षेची टोटली सर्व पुस्तके, त्यांच्यासाठी एक्झामसाठी लागणारे काही स्टेशनरी असतील किंवा जे काही गरजेच्या वस्तू असतील ते सर्व आम्ही विनामूल्य पुरवणार आहोत आणि वाचनालयाच्या आणि युवा मंचच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भविष्यातील तरुण पिढी घडवण्यासाठी कार्यक्षम अधिकारी भविष्यात कसे घडतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। एवढंच बोलतो। ग्रामीण भागातल्या मुलांना प्रॉपर असं गायडन्स आजकाल काही होत नाही आणि एक परिवाराची जबाबदारी असते, त्यातून मुलं काय होतात करिअरच्या मागं काय होतं धावतात आणि त्यांना प्रॉपर वे सापडत नाही। टॅलेंसी असते तुमच्यात असणारं, आपण काय म्हणतो एक प्रकारचं अभ्यासाची त्यांच्यावर हुनर असते, परंतु घरची जबाबदारी असेल आणि परिस्थिती त्यानुसार मुलं घडत नाहीत। यासाठी आम्ही काय करत आहोत, भीमराव पाटील युवा मंच आणि सरस्वती सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने हे स्पर्धा परीक्षा सेंटर आपण विनामूल्यासह यावर्षीपासून आज 6 सप्टेंबर रोजी चालू करतो। तसेच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ घडावा, आपल्या गावातून परिसरातून चांगले विद्यार्थी घडावेत, भविष्यात चांगली पिढी तयार व्हावी यासाठी काकांच्या माध्यमातून जे वाचनालय स्थापन झालं ते ड वर्गातून आज ड वर्गात आहे। वाचनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी 10,000 पुस्तके आहेत। आमची यशस्वीपणे वर्गाकडे वाटचाल चालू आहे आणि आत्ता जे जिज्ञासा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र सरस्वती वाचनालयांच्या माध्यमातून आणि भीमराव काका युवा मंचच्या माध्यमातून जे स्थापन झालेलं आहे त्यासाठी आम्ही वाचनालयाच्या मार्फत जवळजवळ विविध प्रकारच्या अकॅडमीचे लेखकांची 250 पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत। तरी आमच्या या दोन्ही माध्यमातून भविष्यकाळात चांगली पिढी तयार होईल याची मी आशा बाळगतो। नाही, निश्चितपणे ही जी नवीन अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्र वाठार किरोलीसारख्या छोट्याशा गावामध्ये होतं, अतिशय चांगल्या अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। ह्या उपक्रमातून देशाची सेवा करण्याकरता अधिकारी तर घडतीलच, परंतु जर दुर्दैवानं कोणी यातनं अधिकारी होऊ नाही शकला तरी पण निश्चितपणे एक चांगला नागरिक घडवण्याकरता ह्या उपक्रमाचा निश्चितपणे फायदा होतो। यशवंत नगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ।